आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थँक्यू. आता कशाबद्दल? तुम्ही तुमच्या बिझी स्केड्यूल मधून वेळ काढून इथे आलात म्हणून. इट्स ओके. थँक्स म्हणायची खूप सवय वाटतं तुम्हाला. काय करणार आता? तुम्हाला ही सवय आहे इतरांची मनं जपायची, इतरांचा विचार करायची, मग म्हणायला हवं. काय झालं? नाही काय नाही. काय म्हणत होतात तुम्ही? वाह, काय कमाल आयटम आहे. साला आपल्या नशिबात अशी आयटम कधी येणार काय माहिती. आत्ता हा, चला विचारूया. चल. हा चल. इट्स ओके. प्लीज इग्नोर करा प्लीज. हिरोला राग आला, राग. तो आता आपल्याला मारणार. घाबरा घाबरा घाबरा. मी जरा कॉल रिसीव्ह करतो. या ओके. हिरो तर गेला, मग आता हिरोईनला वाचवणार कोण? अरे मी आहे ना हिरो. जास्त शहाणपणा करायचा नाही. तुमच्यासारख्या मवाल्यांना मी घाबरत नाही, कळलं? हो, आता काय करणार का तू? एक कानाखाली आवाज काढेन ना, मग कळेल तुला. ए खा खा, कानाखाली खा. त्या निमित्तानं टच तर करेल. ए मार ना, मार ना. पोलिसात कंप्लेंट करेन मी तुझी. जास्त आवाज करू नकोस. ए पोलिसात कंप्लेंट करणार? तुला माहित नाही माझा बाप कोण आहे? मला विचारतोयस? तुला माहिती नाही का तुझा बाप कोण आहे ते? माझा बाप करतेच. हे आला. हे त्याला उचल. एक्सक्यूज मी सर. कोट कोट चल चल. वाव, फायटिंग पण करता तर तुम्ही. हे फायटिंग असं नाही, पण स्वतःचं रक्षण करता यायला हवं ना. यू मीन टू से मला माझं रक्षण करता येत नाही. मुळात तुम्हाला मध्ये पडायची गरजच नव्हती मिस्टर श्रेयस. हो. ती मुलं मला त्रास देत होती ना, मी केलं असतं त्यांना गप्प. नाही, बघितलं मी तुम्ही कसं गप्प करत होतात ते. हॅलो मिस्टर श्रेयस, मला असं तसं समजू नका. कराटे येतात मला. तुम्हाला मस्करी सुचतीये? मला खरंच कराटे येतात.
लेट्स ट्राय. नाही नाही, कशाला उगाच. अच्छा, आता भीती वाटली का? म्हणजे आता एवढ्या लोकांसमोर एका मुलीकडून जर मी हरलो तर कसं वाटेल? मिस अनुष्का, आपण कॅफे मध्ये आहोत, तिथे उगाच लोकांसमोर कशाला असं सगळं करायचं? हो, आत्ता इथे गुंडांशी मारामारी केली तुम्ही तेव्हा चाललं, की मग एक मुलगी आहे तिच्यावर हात कसा उगारायचा असं वाटत असेल ना तुम्हाला? याची भीती वाटत असेल. आय नो. मी तुम्हाला घाबरतोय म्हणून नाही म्हणतोय असं नाही आहे मिस अनुष्का. सॉरी, दुखतंय का? आय एम रिअली सॉरी. नाही नाही, इट्स ओके. या ना, आपण बसूया. एक्सक्यूज मी, पाणी द्या ना प्लीज. दुखतंय ना खूप? नाही, फार नाही. रागावर कंट्रोल करायचा असतो जरा. मिस अनुष्का, माझ्या समोर जर कोणी स्त्रीचा अपमान करत असेल तर मी शांत बसून ते बघू नाही शकत. मला सहनच होत नाही. त्यांना लाज वाटत नाही? घरी त्यांच्या आई असेल, बहीण असेल, त्याची आठवण येत नाही? त्यांना काय वाटतं, मुलीशी कसंही वागू शकतो, कसंही बोलू शकतो, कुठल्याही नजरेने बघू शकतो त्याच्याकडे. डिस्कस्टिंग. शांत. ग्लासधारी भीम, शांत व्हा. हॅलो. हॅलो मिस्टर अक्षय. कोण बोलतोय? इशिता हियर. हो, हाय मिस इशिता. ऍक्च्युली मला तुमच्या मम्मांबद्दल कळलं. ताईने सांगितलं. त्यांची बेल झाली का? नाही ना, आणि आज त्यात संडे, सो कोर्ट पण बंद आहे, पण उद्या होईल. ओ सो सॉरी. बट एक विचारू? विचारा ना. एवढा मोठा आरोप तुमच्या मम्मावर कोण करेल? हे तर मला पण कळत नाहीये. ममांचा असा कोण दुश्मन असेल जो ममांना बदनाम करण्याचा प्रयत्न करतो? पण असं उगाचच कोणी आरोप नाही करणार ना? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं माझ्या मम्मांनी केलंय? मिस इशिता, तुम्ही माझ्या मम्मांना ओळखत नाही. त्या असं करूच शकत नाही. माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या मम्मांवर. हे मम्मांना कोणीतरी बदनाम करण्यासाठी करतंय. एकदा ती व्यक्ती माझ्या समोर येऊ दे, तर यशोधरा सरनाईकांवर खोटे आरोप करण्याचा काय परिणाम होतो ना, ते तिला कळेल. मिस्टर अक्षय, प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा प्लीज. आय एम सॉरी, मी ओव्हर ॲक्ट केलं. नाही, मी समजू शकते. आपली आई लॉकअप मध्ये असल्यावर कसं वाटतं. हाय कॅन. मिस इशिता, तुम्हाला माहिती नाहीये मम्मा कुठल्या अवस्थेत आहे. म्हणजे अजूनही ह्यांच्या डोळ्यांवर त्यांच्या आईच्या प्रेमाची झापड आहेच. कमाल आहे यशोधरा मॅडम. किती हा विश्वास, नाही अंधविश्वास आहे हा तुमच्या मुलांचा तुमच्यावर. बिचारा अक्षय, यशोधराच्या अवस्थेबद्दल वाईट वाटतंय त्याला. पण जेव्हा तुला खरं कळेल ना, तेव्हा तुझी अवस्था काय होईल याचाच विचार करतेय मी. हॅलो हॅलो, मिस इशिता, तुम्ही ऐकताय ना? हो हो, डोंट वरी, सगळं नीट होईल. ॲक्च्युली मला तुमची काळजी वाटली म्हणून फोन केला मी. बाय द वे, थँक्स फॉर कॉलिंग. थँक्स फॉर युअर कन्सर्न. मी प्रार्थना करेन की या केसचं सगळं सत्य जगासमोर लवकरात लवकर येईल. थँक्यू वन्स अगेन.
खरंच मी प्रार्थना करेन त्या यशोधरा सरनाईकचा खरा चेहरा जगासमोर लवकरात लवकर येऊ दे. मिस्टर श्रेयस, काहीतरी डिस्कस करायचं म्हणत होतात तुम्ही. येस, ममांच्या केसबद्दल. मिस अनुष्का, काही करून मला त्या माणसाला गाठायला हवं ज्यांनी ममांवर ही केस केली आहे. आणि त्याला शोधून काय करणार आहात तुम्ही? त्याला नुकसान भरपाई द्यायची. म्हणजे तो जेवढे मागेल तेवढे पैसे त्याला द्यायचे. तुम्ही पैसे देऊन त्यांची नुकसान भरपाई करणार आहात असं वाटतंय तुम्हाला? मिस्टर श्रेयस, ती बाई वेडी झालीये, आयुष्यातून उठलीये ती. तुमच्या पैशांनी तिची नुकसान भरपाई होणार आहे. हे बघा मिस अनुष्का, जे झालंय ते वाईट झालंय, पण यात माझ्या मम्मांचा काही हात नाही. हो, पण रिपोर्ट्स मध्ये तसंच आलंय ना. ते मला माहित नाही, पण मम्मा कोणाशी कधी वाईट वागू शकत नाहीत. आपण फक्त अंदाज लावू शकतो. खरं काय ते कोणाला माहित? मम्मांना माहिती आहे ना, त्या सांगतील. करेक्ट. तुमच्या मम्माच सांगू शकतात खरं काय आणि खोटं काय. मम्मा सांगतील, आणि हेच सांगतील त्याही की त्यांनी काही केलेलं नाहीये, त्या निर्दोष आहेत. पण हेच जर खोटं असेल तर? नाही, म्हणजे तुमच्या मम्मानी जे टॉर्चर केलंय त्यामुळे ती बाई वेडी झाली असेल तर? शक्य नाहीये. आपण एक काम करूया ना, आपण मम्मांना जाऊन विचारूया, त्या सांगतील जे काय असेल ते. ग्रेट. चला मग. आय विल पे द बिल. श्रेयस, तुला कल्पनाच नाहीये तुझी मम्मा काय करू शकते. यशोधराबाई, आता दुसरं तिसरं कोणी नाही, तुझा मुलगाच तुला प्रश्न विचारणार. बट तू काय सांगणार आहेस त्याला? आता येतोस ना? ताई, माझी तर इथे यायची इच्छाच होत नव्हती. What? म्हणजे ताई, मी तुला अशा अवस्थेत बघूच शकत नाही. तुला असं बघताना माझ्या मनाला काय काय यातना होत आहे हे मी तुला सांगूच शकत नाही ताई. त्या नाही सांगितलंस तरी चालेल, पण आम्ही जे सांगतोय ते नीट ऐक आणि ते कर. काय ताई? सगळ्यांवर नीट लक्ष ठेव. कोण कुठे जात आहे, कुठून येत आहे, कोणाशी बोलतोय, कोणाला भेटतोय, एव्हरीथिंग. सगळ्यांवर बारीक लक्ष असू दे. हो ताई, ते तर मी करेनच. संजय, आम्ही जे सांगू ते करशील ना? आमच्यासाठी कुठलाही प्रश्न न विचारता उभा राहशील ना? ताई, तुझ्यासाठी तर मी जीव देईन. जीव नको, पण आमच्यासाठी आम्ही सांगू तेव्हा होला हो, नाहीला नाही असं म्हणायचं. हो ताई. संजय, दूरचा का होईना भाऊ आहेस आमचा, आणि तो मान आम्ही तुला कायम दिला. आईपेक्षा जास्त विश्वास ठेवलाय तुझ्या. अनेक खाजगी गोष्टी फक्त तुला माहिती आहेत, बरोबर ना? तेव्हा आम्ही जे सांगू ते करशील ना? ताई, एका पायावर तयार आहे मी. असं कधी झालंय का तू मला काही काम सांगितलंय आणि मी ते केलं नाही? मग ग्रेट. श्रेयस, अनुष्का, मम्मा, तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं. हा बेटा, बोल ना. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या केसचा अभ्यास करायला सुरुवात केली. काल आपलं जे काही बोलणं झालं त्यामुळे मला काही गोष्टींचं कन्फ्युजन आहे, आणि त्यात तुम्हीच क्लॅरिफाय करू शकता. ऑफकोर्स ऑफकोर्स बेटा, तू आमच्यासाठी इतकी धडपड करतोयस. तू विचार काय, आय मीन, आम्हाला जे काय माहिती आहे या केसबद्दल आम्ही सगळं सांगू तुला. मम्मा, ज्या बाईची ती प्रॉपर्टी होती, म्हणजे जी बाई आता असायलम मध्ये, हा, तिला तुम्ही पर्सनली ओळखत होतात? कधी पर्सनली भेटला होता? नाही बेटा, आमचा काय संबंध ना त्यांना भेटण्याचा. मग आत्ता त्यांची काय अवस्था आहे हे तुम्हाला माहिती आहे? नाही, हा, आय मीन,
पोलिसांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं नाही का आपल्याला की त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्या असायलममध्ये. आय एम सो सॅड यार. आम्हाला हे कळलं ना, इतकं वाईट वाटलंय. व्हेरी सॅड. ममा, या प्रॉपर्टीच्या मॅटरमुळे त्यांची मेंटल हेल्थ अफेक्ट झाली असेल असं नाही वाटत तुम्हाला? त्यांची मेंटल हेल्थ अफेक्ट होईपर्यंत टॉर्चर केलं गेलंय त्यांना. नाही, केलं असेल पण म्हणजे त्याबद्दल आम्हाला कसं काय माहिती असणार ना. श्रेयस, एक मिनिट. तुला असं वाटतंय का ह्या सगळ्याला आम्हीच जबाबदार आहोत? म्हणजे त्या बाईची जी काही मानसिक अवस्था आहे ती आम्ही केली? नाही नाही, श्रेयस, आम्ही फक्त प्रॉपर्टी विकत घ्यायला सांगितली होती, नथिंग एल्स. हे अशा पद्धतीने त्या बाईवर अन्याय करून? अनुष्का, काय बोलतेस? आम्ही पण एक स्त्री आहोत ना. आम्ही दुसऱ्या स्त्रीवर अत्याचार, अन्याय नाही होऊ देत. रादर आम्ही कधीच कुणावर अन्याय होऊ देत नाही. राईट श्रेयस? राईट ममा. हा, बघितलं मिस अनुष्का, मी तुम्हाला म्हणलं होतं ना, माझ्या ममांवर पूर्ण विश्वास आहे म्हणून. बिझनेस वेगळी गोष्ट आहे, पण त्या असं एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त नाही करू शकत. तरी पण काही मिनिटांपूर्वी तुझ्या मनात आमच्याबद्दल प्रश्न आलाच होता की? काही वेळापूर्वी तू ऑलमोस्ट आम्हाला इंटरोगेट केलंयस. तू आता सगळ्यांसमोर आम्हाला जाब विचारलास. ममा, श्रेयस, श्रेयस, देयर इज अ पॉसिबिलिटी की उद्या तुला कोणीतरी म्हणेल की तुझ्या मम्मानी कोणाचा तरी जीव घेतलाय, तर तू त्या माणसावर विश्वास ठेवशील? तुझा आमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये? आम्ही तुला म्हटलं होतं ना का की आम्ही असं काही केलेलं नाहीये, मग तू आमच्यावर विश्वास नाही ठेवलास? ममा, मी सगळं क्लॅरिफाय करायचा प्रयत्न करत होतो, कारण काल तुम्ही मला सांगितलं की जबरदस्तीने गुंडांकडून मारहाण करून लाच देऊन आपण आम्ही नाही म्हणालो, तू येऊन आम्हाला विचारलंस. काल पण तू आम्हाला आडून येऊन प्रश्न विचारत होतास. हे सगळं मारझोड वगैरे आम्ही बोललो नाही, तू येऊन आम्हाला सांगितलंस. आम्ही तुला उलट थांबवलं होतं. श्रेयस, आय कांट बिलीव्ह इट. तुझा आमच्यावर विश्वास नाही, तुझा आमच्या बोलण्यावर विश्वास नाहीये. त्याच्यापेक्षा वाईट काही होऊ नाही शकत आमच्या बरोबर. ममा, सगळ्यात आधी मी तुम्हाला जर हर्ट केलं असेल तर आय एम सॉरी. पण माझा एकच हेतू आहे, तो म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर इथून बाहेर काढणं. आणि त्यासाठी मला या केसची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. आणि या केसची सगळी माहिती फक्त तुम्हाला आहे, म्हणून मला क्लॅरिटी हवी आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही हे डोक्यातून काढून टाका की माझा तुमच्यावर संशय आहे किंवा मी तुमच्यावर अविश्वास दाखवतोय. तुम्ही मला म्हणालात की तुम्ही यात पर्सनली इन्व्हॉल्ड नाही, आणि दॅट्स इट. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण मग मम्मा, तुम्ही हे काम कोणाला दिलं होतं? मम्मा, कोणालाही वाचवायची गरज नाहीये. प्लीज मला सांगा, हे काम तुम्ही कोणाला दिलं होतं? संजय. हे काम आम्ही संजयला करायला सांगितलं होतं. मामा, हे सगळं तुम्ही केलंय? हे सगळं तुम्ही केलेलं असताना इथे शांत उभे राहून सगळं ऐकताय? श्रेयस, अरे ते मला लाज वाटली नाही? फालतू प्रॉपर्टीसाठी एवढ्या खालच्या थराला जाताना? ती बाई प्रॉपर्टीवरचा क्लेम सोडत नव्हती तर तुम्ही येऊन मला सांगायला हवं होतं. मी काहीतरी बोलून मार्ग काढला असता त्यावर, किंवा मम्माना समजावलं असतं ती प्रॉपर्टी सोडून द्या, दुसरी प्रॉपर्टी बघू म्हणून. मामा, इथे लॉकअप मध्ये ममा नाही, तुम्ही असायला हवं. पोलीस स्टेशन आणि मामा येतो तुझा. आणि प्लीज ऐक, आम्ही काय म्हणतोय ते. आम्ही संजयला हे काम सोपवलं होतं, पण म्हणून काय संजय जाऊन ते डील क्रॅक करत नाही. ही अशी कामं करायला वेगळी माणसं असतात. यू आर इन टू बिझनेस, तुला साधं माहित नाही. जेव्हा आम्ही संजयला सांगतो की संजय आपल्याला ती जमीन हवी, तेव्हा संजय हे कॉन्ट्रॅक्ट कोणाला तरी देतो. आता तो माणूस, ती व्यक्ती
ती जमीन कशी मिळवतो हे आपल्याला माहित नसतं, ते आपल्या हातात नसतं. आता त्यांनी जर काही टॉर्चर केलं असेल, त्यांनी काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे त्या बाईचं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर त्याला आम्ही किंवा संजय जबाबदार नाही होत. हे समजून घे तू आधी. डू यू अंडरस्टँड? श्रेयस, आमच्यासाठी माणसं महत्वाची, पैसा नाही. आमच्यासाठी तुझा विश्वास महत्वाचा, दुसरं काही नाही बेटा, काही नाही. तुझा विश्वास आहे ना आमच्यावर? ऑफकोर्स मम्मा. मम्माला दुसरं काही नको. श्रेयस, खरं तर आत्ता आमचे हात बांधलेले आहेत रे. आम्ही इथे लॉकअप मध्ये आहोत, काहीही करू शकत नाही. आय कांट डिफेंड माय सेल्फ. सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. आम्हाला तुझाच आसरा आहे. तूच आमचं नाव यातून क्लिअर करू शकतोस. आता सगळ्यात महत्वाचं काय माहिती, आपल्याला कळलंय ना की ह्या सगळ्या प्रकारात कुठल्या तरी बाईला त्रास झालाय, तर पहिलं आपल्याला तिच्या नातेवाईकांना शोधायला हवं. त्यांना भेट, त्यांना आता या क्षणी कशाची गरज आहे ते समजून घे. त्यांना पैसे हवे असतील तर पैसे दे. वी हॅव टू कॉम्पन्सेट फॉर देअर लॉस. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांना सांगशील तुझ्या मम्माचा म्हणजे यशोधरा सरनाईचा यात काहीच दोष नाहीये. आपण काही केलेलं नाहीये, आपल्यामुळे हे झालेलं नाहीये. आपण फक्त एक डील क्रॅक करायला बघत होतो, आपण काही केलेलं नाहीये. त्यांचा विश्वास बसला पाहिजे की सरनाईक दोषी नाही आहेत. राईट? करशील ना बेटा?